नमस्कार लाडक्या बहिणींनो. तुम्ही जर या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून आला असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या महिन्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी पडणार आहे हे सांगणार आहे, तर हा व्हिडिओ मी लाडक्या बहिणींच्या हितासाठी बनवत आहे. मी जे व्हिडिओचे शीर्षक ठेवले आहे आणि जो फोटो थंबनेलला ठेवला आहे आणि आश्चर्य मी असं पाहिलं आहे की अशा व्हिडिओजवर खूप जास्त व्ह्यूज येत आहेत. अशा व्हिडिओजला लोक खूप जास्त पाहत आहेत. त्यामुळे काही युट्यूब चॅनलवाले असे व्हिडिओ दररोज बनवत आहेत आणि त्यांच्या या व्हिडिओजला दिवसाच्या आतच हजारोंवर व्ह्यूज भेटत आहेत. त्यामुळे हे लोक असे व्हिडिओ दररोजच बनवत आहेत. दिवसातून 2दा-3दा बनवत आहेत. आता दररोज तर लाडक्या बहिणीचा हप्ता येत नाही ना, याविषयी कोणते अपडेट येत नाही. तरी हे लोक असे व्हिडिओ रोज बनवत आहेत आणि लाडक्या बहिणी या व्हिडिओ रोज पाहत आहेत. तर माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना विनंती आहे की तुम्हाला हे व्हिडिओ दररोज पाहण्याची गरज नाही. तुम्हाला योजनेचा हप्ता कोणत्या दिवशी येणार याची सत्य माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. आम्ही तुम्हाला ज्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल किंवा त्याविषयी सरकारचा GR येईल तेव्हाच आम्ही ती बातमी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर करू आणि तुम्ही ते 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवरूनच पाहू शकता. तुम्हाला हे व्हिडिओ दररोज पाहण्याची गरज नाही. तुम्ही या वेळेला आपल्या जीवनात विकासासाठी वापरू शकता. आपली चेतना वाढवण्यासाठी वापरू शकता. पुस्तक वाचन तर आपण सोडलेले आहे, पण आपला बौद्धिक आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी जे व्हिडिओ युट्यूबवर असतात ते पाहू शकता. कारण ज्यावेळी तुमच्या चेतनेचा विकास होईल, तुमची चेतना वाढेल, समज वाढेल, तेव्हाच तुमचा विकास होईल. जीवनात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, म्हणून असे व्हिडिओ पाहू नका. अशा व्हिडिओमुळे फक्त काही मिनिटांसाठी तुमचं डोपामाइन रिलीज होतं. व्हिडिओचे थंबनेल टायटल बघून तुम्ही एक्सायटेड होता, पण शेवटी निराशाच हाती येते. आता जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आले आहेत, पण जवळपास हाऊसवाईफ असणाऱ्या 70-80% महिलांच्या फोनमधील युट्यूब फीड जर बघितली तर 5 मागे एक व्हिडिओ असणार की लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता या दिवशी येणार. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना मिळणार 10,000 रुपये. खुशखबरी, लाडक्या बहिणींना मिळणार फ्री स्कूटी. अजितदादा या दिवशी वापस येणार. हा मंत्र म्हणा, तुमचे सर्व दुःख दूर होणार. पहा आजच्या भागात काय घडलं, कोण अडकणार कुणाच्या जाळ्यात. 10वी-12वीचा रिझल्ट या दिवशी येणार. या राशीच्या लोकांनी हे करा, त्या राशीच्या लोकांनी ते करा. आणि इथे तर हद्दच झाले. उपाशी राहा, पण बाळूमामाची ही कथा बुधवारी दिवशी ऐक. मोठी संकटे गरिबी जळून खाक होईल. 8 सेकंदात गोड बातमी मिळेल. 1 घंटा 13 मिनिटांचा व्हिडिओ आणि म्हणे 8 सेकंदात गोड बातमी मिळेल. ज्यांनी तुझी लायकी काढली तेच तुझ्या पायाशी येतील. बापरे, कशाला कोणाला पायाशी आणायचंय? त्यांना तुम्हाला पायाशी आणायचंय, तुम्हाला त्यांना पायाशी आणायचंय. असे विचार हानिकारक आहेत. यांचा देवधर्माशी, अध्यात्माशी, स्वामींशी, बाळूमामाशी काही संबंध नाही. आपण सर्व देवाची, स्वामींची लेकरं आहोत. मग कशाला देव म्हणेल कुणाला पायाशी आणा, उपाशी राहा. आणि हा व्हिडिओ आतापर्यंत 3,16,000 वेळा पाहिला गेला आहे. असे व्हिडिओज पाहून तुमच्या चेतनेचा विकास होईल की चेतना खाली जाईल हे तर आता तुम्हालाच ठरवायचं आहे. आणि असे दिशाभूल करणारे व्हिडिओज युट्यूब चॅनलवाले का टाकतात? तर ते का नाही टाकणार? त्यांना यावरून व्ह्यूज भेटत आहेत, पैसा भेटत आहे. पैशासाठी माणूस काय नाही करत, पण आपली स्वतःची जबाबदारी आहे. काय पाहायचं, काय नाही पाहायचं, कशावर विश्वास ठेवायचं, कशावर नाही. तुम्हाला असे व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. पाहण्यासाठी युट्यूबवर खूप चांगले चांगले व्हिडिओ आहेत. माहितीपूर्ण, चेतना वाढवणारे, कौशल्य वाढवणारे. आणि असे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला फक्त जेवढं सत्य आहे तीच माहिती देऊ. या व्हिडिओद्वारे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. आणि ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतं त्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.